अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता स्वामी पुण्यतिथी 15 तारखेला आहे आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच ताईंच्या दादांच्या खूप साऱ्या सेवा चालू आहेत. आता गुरुचरित्र पारायणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि गुरुचरित्र पारायण करत आहे, कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत आहे. अशा असंख्य म्हणजे विशेष वेगवेगळ्या सेवा प्रत्येकजण करत आहे. तर बघा, आणि ज्यांना कोणाला कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पर्यंत कोणतीसुद्धा सेवा करणं शक्य झालं नाही, काम असतं, जॉब असतो, लहान मुलं असतात आणि त्याच्यामुळे कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही किंवा काहीतरी अडचण असते किंवा त्याच्यामुळे सेवा राहून जाते, तर त्या ताईंनी आवर्जून स्वामी पुण्यतिथी दिवशी ही सेवा नक्की करा. एकदम छोटी सेवा पण सर्वात खूप प्रभावी सेवा आहे ही. बघा, कर्म आणि दान, दान आणि कर्म म्हणजे दान धर्म खूप म्हणजे खूप मोठी सेवा असते. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी पुण्यतिथी दिवशी तुम्हाला दुसरी काहीही सेवा झाली नाही तरी तुम्हाला घरात, आता आपण स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या देवघरात असते, फोटो असतो, तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांची मूर्तीवर छान असा पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे. वेळात वेळ काढून अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे. स्वामी महाराजांची पुण्यतिथी दिवशी तरी निदान तुम्ही स्वामींसाठी थोडा तरी वेळ द्यायलाच पाहिजे आणि स्वामी महाराजांना त्या दिवशी अभिषेक करून पंचोपचारी पद्धतीने साध्या पाण्याने करा किंवा दह्या दुधाने करा, अभिषेक करा, छान अशी पूजा करा. आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, बघा, घरामध्ये म्हणजे तुमच्या दारासमोर कोणतीही व्यक्ती येऊ किंवा त्याला काहीतरी कशाची तर गरज आहे, अन्नाची गरज आहे, तर त्याला अन्न द्या, अन्नदान करा किंवा काही तरी खाण्यासाठी द्या. बघा, त्या दिवशी तुम्ही जितकं होईल तितकं अन्नदान करा. बघा, त्या दिवशी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी खूप ठिकाणी लोक अन्नदान करत असतात, इतर लोकांना अन्नदान देतात, वस्त्रदान देतात. मग ही सर्वात खूप छान आणि सर्वात मोठी सेवा आहे अन्नदानाची, वस्त्रदानाची. तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला होईल तितकं अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा. ज्या ठिकाणी म्हणजे समजा वेगवेगळी मठं असतात, मठामध्ये अन्नदानाची सेवा तुम्ही करू शकतात, केंद्रामध्ये देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. भलेही तुमच्याकडून सेवा कोणती होत नाही किंवा झाली नाही, पण जर तुमचं मन निर्मळ असेल, तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलच काही वाईटपणा नसेल, सेवा तर करण्याची खूप इच्छा आहे पण सेवाच करायला वेळ मिळत नसेल, तर बघा, तुम्ही दानधर्म करा, इतरांचं मन ओळखा, त्या व्यक्तीला जे गरजेचं आहे ते त्याला द्या. तर हे सर्वात मोठं कर्म आहे तुमचं. ज्यावेळेस तुमचं कर्म चांगलं असतं, ज्यावेळेस तुम्ही चांगली कर्म करताल, त्यावेळेस तुम्हाला नक्की त्या सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच. त्याचबरोबर होईल तितकं तुम्हाला या दिवशी दानधर्म करायचा आहे. आता तुम्हाला स्वामी महाराजांची छान अशी पंचोपचारी पद्धतीने अभिषेक, सर्व काही पूजा झाली की तुम्हाला पिवळ्या रंगाची पेढे आणा, केळी आणा. तुम्हाला काय करायचं आहे, केळी आणायची, म्हणजे असं सर्वांना मंदिरामध्ये देण्यासाठी भरपूर अशी केळी आणा आणि तुम्ही जिथं पूजा केलेली आहे तिथं ती केळी ठेवा, पेढे ठेवा पिवळ्या रंगाची. आणि तुम्हाला काय करायचं आहे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. एक पाण्याचा ग्लास घ्या, आसन टाकून बसा, एक पाण्याचा ग्लास घ्या, 2 उदबत्त्या लावा आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. छान असा तारक मंत्र, एकदम अंतकरणातून तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक हो, निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोय भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू
दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिला त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतार्थ. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेई हाती. असा तुम्हाला तारक मंत्र हा संपूर्ण 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर त्या पेल्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यावर उजवा हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि उदबत्ती ही तुम्हाला आयुर्वेदिकच उदबत्ती घ्यायची आहे. त्याची जी रक्षा पडते तर ती तुम्हाला तारक मंत्र म्हणजे त्या पेल्यामध्ये ती रक्षा तुम्हाला टाकायची आहे. आणि घरातील सगळ्या व्यक्तीला ती पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे, म्हणजे ते तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे. बघा इतकं प्रभावी आणि इतकं श्रेष्ठ ते तीर्थ असतं. त्याच्यातून तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही आजारपण आहे, लहान मुलांचा जो कटकटीपणा आहे तो सर्व काही निघून जाईल, इतकं प्रभावी ते तीर्थ असतं. तर ते तीर्थ सर्वांना तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि नंतर ती जी केळी आहे तर ती केळी तुम्हाला हा तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा झाल्यानंतर ती केळी तुम्हाला सर्वांना घरामध्ये खाण्यासाठी घ्यायची आहे. आणि नंतर आणखीन जी केळी आहे तर ती केळी तुम्हाला बाहेर सर्वांना प्रसादात स्वरूपात द्यायची आहे. म्हणजे सर्व केंद्रात तुम्ही वाटा, कुठेतरी मंदिरात वाटा किंवा शेजारपाजारांना द्या. अशा प्रकारे तुम्हाला ती केळी सर्वांना प्रसादात स्वरूपात तुम्हाला ती केळी द्यायची आहे. तर ही सेवा आवर्जून तुम्हाला स्वामी पुण्यतिथी दिवशी आवर्जून करायची आहे. बघा तुम्हाला कोणतीच सेवा होत नाही ना, तुम्हाला कोणतं पारायण होत नाही, तुम्हाला कोणतं व्रत होत नाही, कोणती स्वामीचरित्र पारायण होत नाही, गुरुचरित्र पारायण तुमच्याकडून झालं नाही, तर अजिबात काहीही नाराज होऊ नका. ही सेवा नक्की करा. एकदम छोटी पण सर्वात प्रभावी ही सेवा आहे. ही सेवा तुम्ही श्रद्धायुक्त अंतकरणातून जर केली तर नक्की स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्यासोबत कायम राहील. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.